नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रोजगार कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आणि आजची नोकरीची संधी आहे एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियामध्ये विविध पदांकरता भरती निघालेली आहे. ज्युनियर एक्झिक्युटिव्ह ऑफिसर्स या पदासाठी एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियामध्ये भरती निघालेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही जाहिरात संपूर्ण पाहण्यासाठी रोजगार कट्टा या चॅनलला शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. तसेच या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियामध्ये ह्या वॅकन्सीज आहेत. याच्यामध्ये ज्युनियर एक्झिक्युटिव्ह एअर ट्रॅफिक कंट्रोलच्या एकूण 309 जागा आहेत आणि या जागांकरता मिनिमम पात्रता आहे ती म्हणजे तुमची फुल टाईम बॅचलर डिग्री असणं आवश्यक आहे, BSc फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स या विषयांसोबत. आणि त्याच व्यतिरिक्त तुमचं इंजिनिअरिंगचं डिग्री असेल तरी देखील चालण्यासारखं आहे. याच्यामध्ये तुम्हाला फक्त इंग्रजी तुम्हाला लिहिता वाचता बोलता यायला पाहिजे आणि 10वी + 12वी तुमची इंग्लिश सब्जेक्टमधून झालेली असणं आवश्यक आहे. आणि डिग्री जर तुमची असेल तर IIT जर असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला जास्त मार्क्स वाढवून मिळतील. याच्यामध्ये इंजिनिअरिंग डिग्री असेल तर या डिग्रीपैकी एक कुठलंही क्वालिफिकेशन त्याला ग्राह्य धरलं जाईल. सो विद्यार्थी मित्रांसाठी एज लिमिट जी आहे ती 27 वर्षांची आहे. SC ST साठी 5 तसेच OBC साठी 3 वर्षांची सूट आहे आणि PWD कॅन्डिडेटसाठी 10 वर्षाची सूट आहे. सो याच्यामध्ये जी तारीख जी आहे लास्ट डेट अप्लाय करायची ते आहे 25 तारीख आहे, 25 मे 2025. याचं जे एकत्रित पे स्केल आहे ज्युनियर एक्झिक्युटिव्हसाठी ते ग्रुप B साठी लेवल 1चं आहे. 40,000 रुपये ते 1,40,000 रुपये इतकं तुम्हाला पेमेंट त्याच्यामध्ये देण्यात येईल. याच्यामध्ये तुम्हाला अतिरिक्त पर्क्स असतील, बेसिक पे असतील, 35%चा हाईक असेल आणि 13 लाखाचं पॅकेज असं एकूण मिळून तुम्हाला देण्यात येईल. त्याच्यासाठी तुमची क्रायटेरिया बघा, सगळ्यात पहिले इंडियन असणं आवश्यक आहे आणि यासाठी तुम्हाला OBC सर्टिफिकेटसाठी OBC सर्टिफिकेट पाहिजे, SC ST EWC यासाठी कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट या सगळ्यांची आवश्यकता आहे. सिलेक्शन प्रोसेस जी आहे तुमची ऑनलाईन एक्झाम घेण्यात येईल. CBT कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असेल आणि या टेस्टमध्ये वेगवेगळ्या विषयांवरती प्रश्न विचारले जातील आणि याच्यामध्ये जर तुमचं परफेक्टली सिलेक्शन झालं तर तुम्हाला फायनल लिस्टसाठी बोलवण्यात येईल. आणि याच्यासाठी एक्झाममध्ये काय मिसकंडक्ट कोणत्याही प्रकारचं करणं बंधनकारक नाही आहे. त्याच्यामध्ये कशा प्रकारे अप्लाय करायचं आहे बघा. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला वेबसाईटवरती जायचं. वेबसाईटवरती तुमचा ईमेल ID बनवायचा आहे. सगळ्या स्कॅन्ड कॉपीज ज्या आहेत तुम्हाला अपलोड करायच्या आहेत. तुमचा फोटो, तुमची सिग्नेचर त्याच्यामध्ये अपलोड करायची आहे आणि 1,000 रुपये ॲप्लिकेशन फी तुम्हाला सबमिट करायची आहे. आणि सगळं करून